नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. सांगली जिल्हा परिषदेत सभापती निवडीची प्रक्रिया सुरू. महाविकास आघाडीचे सर्व सदस्य एकाच बसमधून दाखल. सभापती निवडीपूर्वीच राजकीय समीकरण स्पष्ट. सर्व उमेदवारांची निवड बिनविरोध होण्याची शक्यता. सांगलीत 2 पाटलांमध्ये डायलॉगबाजी. टायगर अभी जिंदा है या वाक्याला चंद्रकांत पाटील माझे मोठे हितचिंतक असल्याची जयंत पाटलांचं वक्तव्य. सांगली जिल्हा परिषद सभापती निवडणुकीला वेग. जालन्यात काँग्रेसच्या 7 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी. स्वीकृत सदस्य नियुक्तीवेळी भारतीय जनता पक्षाला मदत केल्याचा ठपका. नांदेडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसला टाळं ठोकून शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन. विद्यार्थ्यांकडून अवाजवी फी वसुली आणि मनमानी कारभाराचा आरोप. तातडीनं कारभार थांबवण्याची शिवसेनेची मागणी. धाराशिवमध्ये कांद्याचे दर अचानक गडगडले. शेतकऱ्यांनी नांगरून उद्ध्वस्त केली 1.5 एकर कांदा शेती. शेतकऱ्यांवर व्यापाऱ्यांकडून मनमानी अडथळा. सोशल मीडियावर शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल. भिवंडीतील ढाब्यावर जेवायला गेलेल्या व्यक्तीची दुचाकी चोरी. घटना सीसीटीव्हीत कैद. सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू. कन्याकुमारीमध्ये वर्दळीच्या महामार्गावर अपघात. केरळच्या राज्य सरकारी बसची गाडी मोटरसायकलला जोरदार धडक. अपघातात गाडीवर असलेले दोघे गंभीर जखमी. सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर युवराज करपेंचं निलंबन. रुग्णांच्या वारंवार तक्रारी आणि मतांची अदलाबदली प्रकरण बोहलं. प्रकरणाची दखल घेत तातडीनं चौकशी समितीची नेमणूक. परभणीमध्ये वसमत रोडवर चालत्या रिक्षाला आग. घटनेत कुठलीही जीवितहानी नाही. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. घाटकोपर छेडानगरमध्ये ब्रिज खाली उभ्या रिक्षांना आग. प्राथमिक माहितीनुसार 8हून अधिक रिक्षांना अचानक आग लागली. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.